राजापूरचं प्रमुख आकर्षण असलेलं राजापूरच्या गंगेला आज भेट देऊया या. 14 गुंडाचा दिव्य निनाद, गंगा मातेच्या अवतरणाचा अलौकिक सोहळा, शिवतेजाने आणि समर्थ कृपेने पावन झालेली दूत पापेश्वर महादेवांच्या चरणी वंदन करणारी राजापूरची गंगामाई. करम जिसे पुकारे वो पहुंचे गंगा. राजापूरची पापणाशिनी गंगा साधारण 3 वर्षातून एकदा उंच टेकडीच्या कुशीत विसावलेल्या 14 पवित्र कुंडांमध्ये एका क्षणात जीवन संचारते. एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी तिचा उगम होतो आणि आणखी 12 कुंडांमध्ये ती प्रवाहित होते. आश्चर्य म्हणजे प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमानही वेगवेगळे. सूर्यकुंडाचा उबदार स्पर्श आणि चंद्रकुंडाचा शीतल जलानुभव. कुंभाच्या भक्तीचे तीर्थ धावले. आख्यायिकेनुसार शेतकरी गंगाजी साळुंके यांच्या अविचल भक्तीने प्रसन्न होऊन गंगामाईने या भूमीत दिव्य स्वरूपात प्रकट होण्याचा आशीर्वाद दिला. एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी गंगेचा उगम होतो आणि काही पावलांवर असलेल्या काशीकुंडात ती अखंड वेगाने प्रवाहित होते. सन 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजी वखार जिंकल्यानंतर आणि 1665 मध्ये गागा भट्टांच्या ब्राह्मण सभेच्या वेळी महाराजांनी येथे पवित्र गंगा स्नान केले. तर राजापूरमधील राजापूरची गंगा या ऐतिहासिक स्थळाला एकदा आवर्जून भेट द्या. राजापूरची पापनाशिनी गंगामाई ही केवळ जलधारा नाही, ती श्रद्धेचा अखंड प्रवाह आहे.